नाशिक शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आरएम स्पा मध्ये ही धडक कारवाई करण्यात आली असून मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा यांना अटक करण्यात आली आहे। नाशिक शहरातील आरएम स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्रीच्या धंद्यावर पोलिसांनी सापळा रचून धाडसी छापा टाकलाय। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत मुख्य आरोपी खुशबू परेश सुराणा याला पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोरम आणि नाशिक अशा विविध राज्यातून आणलेल्या 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे। आरोपी महिलांना आर्थिक फायद्यासाठी बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलत असल्याचा धक्कादायक आरोप आहे। गुन्हे शाखेच्या टीमने बनावट ग्राहक पाठवून हा सापळा रचला आणि कारवाई केली आहे। वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी पार पडली आहे। या प्रकरणी आरोपीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर नाशिक शहरात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात धडक मोहीम सुरू आहे। आरंभ स्पा मधील देह विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर नाशिक पोलिसांची कार्यवाही सध्या चर्चेत आहे। अवैध धंद्यांवर अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।